हिरण्यकश्यप मोठा महाभयंकर राक्षस होता. हिरण्याक्षाला मारलं आणि म्हणून विष्णूचा द्वेष करून हा ब्रह्मदेवाची तपश्चर्या करायला लागला. घनघोर याने तपश्चर्या केली. एका पायावरती उभा राहून ओम ब्रह्मणे नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः, ब्रह्मदेवाय नमः. ऊन नाही, पाऊस नाही, वारा नाही, थंडी नाही, काही नाही, अन्न नाही, तहान नाही, भूक नाही, काही नाही. एका पायावरती उभा टाकून खडतर त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या तीव्र जे किरण असतात ते शरीरावरती पडाव्या, हिवाळ्यामध्ये बर्फ कोसळावा, पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस पडावा, पण क्षणभर सुद्धा त्याने तपश्चर्या सोडली नाही. खडतर तपश्चर्या केली हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाची. राक्षस लोक देवतांपेक्षा तपश्चर्या करण्यामध्ये खूप पुढे होते. बघा तुम्ही मोठे मोठे राक्षस आपल्याला दिसतील तपश्चर्या ज्याने केली. रावण तपश्चर्या करणारा मोठा, भस्मासूर. पण यांना जेव्हा देव प्रसन्न होईल तेव्हा काय मागावं याचंच भान राहिलं नाही. मग एवढी खडतर साधना केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाने म्हटलं, वत्सा हिरण्यकश्यपू, मी तुझ्या भक्तीवरती प्रसन्न झालोय, तुझ्या तपश्चर्येवरती प्रसन्न झालोय, काय मागायचंय माग. हिरण्यकश्यपूने डोळे उघडले आणि पाहिले ब्रह्मदेवाला. आणि हिरण्यकश्यप म्हणायला लागला, देवा कितीतरी वर्षापासून तुझी तपश्चर्या करतोय ना, आज तुम्ही आलात. ठीक आहे आलात, पण मला जे पाहिजे ते वरदान द्या. काय वरदान आहे, काय पाहिजे वरदान? काही नाही, मला अमर करा. ब्रह्मदेव म्हटले, हिरण्यकश्यपू, या लोकांमध्ये मी अमर नाही, तुला कसं काय अमर करणार आहे? इथं मला सुद्धा मृत्यू आहे. एके दिवशी ब्रह्मदेव सुद्धा मरणार आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरा, त्याला सुद्धा दुःख आहे, त्याला सुद्धा पुनरावृत्ती आहे. तोही पुनरावृत्तीची या मापा शिग झाला. ज्ञानोबराय म्हटले, त्याला सुद्धा पूर्ण पुनरावृत्ती आहे, त्याला सुद्धा मरण आहे. अरे इथं मीच अमर नाही, तुला अमर कसं काय करणार? दुसरं काहीतरी मागून घे. आणि याने सर्व सुविधा लावल्या जिथून आपल्याला मृत्यू येणार नाही. तर म्हटलं, मग देवा ऐका, मला माणसापासून मरण नको, पशुपासून मरण नको, शस्त्राने मरण नको, अस्त्राने मरण नको, दिवसा मरण नको, रात्री मरण नको, जमिनीवरती मरण नको, आकाशावरती मरण नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, 12 महिन्यामध्ये एकाही महिन्यामध्ये नको, आणि तुझ्या सृष्टीतल्या एकाही जीवाकडून मला मरण. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं. याला वाटलं मी अमर झालोय, आता काय राहिले? पशुकडून नको, माणसाकडून नको, स्त्रीकडून नको, जनावराकडून नको, कोणाकडून नाही, शस्त्राने नको, अस्त्राने नको, ब्रह्मदेवाच्या सृष्टीतल्या कोणत्या जीवाकडून. याला वाटलं मी अमर झालोय. पण ब्रह्मदेवाने वरदान देऊन टाकलं. ब्रह्मदेवाला बरोबर माहित आहे की याला कसं संपवायचंय हे मालकाला माझ्या बरोबर माहित आहे. तो बरोबर नियोजन लावल, त्याला सर्व सेटिंग रचता येते. त्याच्या एवढा चतुर कोण आहे महाराज? हिरण्यकश्यपूला वाटलं माझ्या एवढा चतुर जगामध्ये कोणी, मी मरण जिंकलोय. जगामध्ये कोणी मरण जिंकलेलं नाही आजपर्यंत. इथं जेवढे आले, 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल की फांसी, पीर मरे, पैगंबर मरे, मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी. एक ना एक दिवस सोडावं लागतं महाराज. आणि म्हणून इथं ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे, जो जन्माला आलाय त्याला मरण आहे, ज्याला पहिली आंघोळ आहे त्याला शेवटची आंघोळ ठरलेली आहे. ज्याला सुरुवातीला बँडबाजा वाजला त्याला शेवटी बोंबल बाजा वाजणार म्हणजे वाजणार, हे ठरलेलं आहे, जगाचा नियम आहे. भगवंताला बरोबर माहित आहे कसं याला संपवायचंय.
वरदान देऊन टाकलं. याला वाटलं मी अमर झालो. याने संपूर्ण राज्यामध्ये सांगितलं आता भगवंताचं नाव कोणी घ्यायचं, नारायणाचं कोणी नाव घ्यायचं नाही. यज्ञ बंद पडले. महाराज मंडळी संपूर्ण राज्य सोडून निघून जायला लागले. नावच घेऊ देत नसेल तर कोण राहणार आहे महाराज. आणि जो कोणी नाव घ्यायचा त्याला तो मारून टाकायचा, सुळावरती द्यायचा. तो कयादू नावाची पत्नी आहे. पण जो हिरण्यकश्यपू कोणालाच नाव घेऊ देत नव्हता भगवंताचं, त्याच हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये एक भक्त जन्माला आले, प्रल्हादजी नावाचे. परीक्षितीने प्रश्न विचारला की एवढा मोठा राक्षस हिरण्यकश्यपू, त्याच्या पोटी एवढा मोठा भगवत भक्त कसा जन्माला आला? तर म्हटले बापाचं काही नाही, बाप राक्षस होता पण माता सात्विक होती कयादू नावाची, तिची मोठी सेवा होती. प्रल्हादजी जेव्हा पोटामध्ये होते तेव्हा इंद्राने कयादूला पळवलं होतं. नारदांनी इंद्राला अडवलं, सांगितलं मारू नको या गर्भाला, का भगवत भक्त जन्माला येणार आहे आणि हिरण्यकश्यपूच्या संपूर्ण साम्राज्याला हात सुरंग लावणार आहे, हिरण्यकश्यपूला हात संपवणार आहे. याच्याकरताच हिरण्यकश्यपूला मारण्याकरता प्रत्यक्ष भगवंत ज्या अवताराला येणार आहेत, याला मारू नको. आणि इंद्राने सोडून दिलं. त्या गर्भाचं संरक्षण नारदांनी केलं आपल्या आश्रमामध्ये. आणि नारदांच्या आश्रमामध्ये कयादू माता बाळंतीण झाली. आणि तिथून ते जो गर्भ जन्माला आला ते म्हणजे प्रल्हादजी महाराज. अगोदर मोठे 3 भाऊ आहेत प्रल्हादजींना, लाद, सल्लाद, अनुलाद आणि शेवटचे प्रल्हाद. नारदांचा सहवास भेटला. नारद गुरु म्हणून होते, त्यांनी खूप चांगले संस्कार केले. भजनाची आवड लहानपणापासून. एक मंत्र दिला, श्रीमन नारायण 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 नारायण, भगवंताचं भजन प्रल्हादजी. आणि नारदांनी कयादू मातेला आणि त्या प्रल्हादाला घेऊन हिरण्यकश्यपूकडे ते गेले आणि सांगितलं हा प्रल्हाद तुमचा मुलगा आहे. हिरण्यकश्यपूला आनंद वाटला की प्रल्हाद माझा मुलगा आहे. पण प्रल्हाद लहानपणापासूनच भजन करायचे. याने संपूर्ण राज्यामध्ये सांगितलं होतं कोणी देवाचं नाव घ्यायचं नाही, पण त्याचाच मुलगा देवाचं नाव घ्यायला लागला, भजन करायचा, नारायण 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 म्हणायचं. बापाने समजावून सांगितलं प्रल्हादा त्या शत्रूचं नाव घेऊ नको, तो आपला दुश्मन आहे, त्याने तुझ्या काकाला मारलंय, नाव घेऊ नको त्याचं. पण ऐकायचे नाहीत प्रल्हाद महाराज, भगवंताचं नाव घ्यायचे. हिरण्यकश्यपूला वाटलं लहान आहे, छंद लागतो बालकांना, ऐकत नाहीत, मोठं झाल्यानंतर ऐकल. शाळेमध्ये टाकलं, थोडं सुधरेल गडे म्हणून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला. ज्या शाळेमध्ये टाकलंय तिथे गेल्यानंतर नाव सोडेल आणि आपली आसुरी विद्या ग्रहण करेल. शंड आणि अमरकाकडे पाठवलं, पण तिथे गेल्यानंतर सुद्धा देवाचं नाव बंद केलं नाही. तिथं आपापल्या एका कोणत्यामध्ये बसायचं, कोपऱ्यामध्ये बसायचं आणि भगवंताचं नाम करायचं, नामस्मरण करायचं, श्रीमन नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण. त्या शाळेतल्या मुलांनी समजावून सांगावं प्रल्हाद नाव घेऊ नको, तुझ्या वडिलांना पटत नाही. तुझे वडील आजपर्यंत ज्यांनी नाव घेतलंय वडिलांच्या विरोधामध्ये जाऊन ते सगळ्यांना मारले, तुझ्या वडिलांनी नाव आवडत नाही. प्रल्हादजी म्हटले मला मारणारा या जगामध्ये दुसरा कोणी नाही, मी ज्याचं नाव घेतोय तो मला सांभाळणार आहे, मला पक्क माहित आहे. आपापलं नामस्मरण. आणि त्याचं बघून मग ते मुलांनाही त्या नामावरती विश्वास वाटायला लागला आणि तेही नामस्मरण करायचे. आणि त्यांचं जेव्हा भजन चालायचं, शंड आणि अमरकाने समजून सांगावं प्रल्हादा तुम्ही राजाचे सुपुत्र आहेत, तुमच्या वडिलांनी संपूर्ण राज्यामध्ये भगवंताच्या नामस्मरणावरती बंदी घातली, तुम्ही सोडा हा हट्ट. पण प्रल्हादाने ऐकायचं नाही. सर्व मुलांना घेऊन प्रल्हाद म्हणायचे नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. प्रल्हादजी कोणाचं ऐकत नाहीत, भजन करतायत नारायण 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 नारायण. संपूर्ण मुलांना घेऊन भजन करतायत नारायण 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 नारायण. शंड आणि अमरकाने भरपूर समजावून सांगितलं कोणाचा विरोध स्वीकारला. भजन करणारा साधू कोणाचा विरोध स्वीकारत नाही, कोणाचा विरोध स्वीकारत नाही. आणि शंड आणि अमरकाने ओळखलं की हा ऐकत नाहीत. राजाला जर कळालं तर राजा आपला दंडित करील. प्रल्हाद तर काही शिकतच नाही, प्रल्हाद स्वतः काही शिकत नाही, पण त्याच्या सहवासामध्ये जेवढी मुलं आहेत ते सगळे बिघडले जात आहेत.
पण शंड आणि आमरकाने प्रल्हादाला घेतलं आणि हिरण्यकश्यपूकडे गेले आणि म्हटले, महाराज हा तुमचा मुलगा काही ऐकत नाही, तुमचा मुलगा काही ऐकत नाही. लाख वेळा सांगितलं नामस्मरण करू नका, तरी सुद्धा हे नामस्मरण करतायत. पण याचं जाऊ द्या, याच्या सहवासामध्ये जेवढे मुलं येतात तेही नामस्मरण करतायत. आणि आम्हाला क्षमा करा, आम्ही तुमच्या मुलाला सुधरवू शकत नाही. याला तर आम्हाला सुधरवता आलं नाही, पण याच्या सहवासामध्ये आम्ही बिघडू, म्हणून हे तुमच्या ताब्यामध्ये राहू द्या. हिरण्यकश्यपूला राग आला. ते म्हणते, प्रल्हादा सोडून द्या हा नाद. ज्याचं भजन करतोय तो, त्याने तुझ्या चुलत्याला मारलंय, तुझ्या काकाला मारलंय, विष्णू आपला शत्रू आहे. ते म्हटले, माझा दैव कोणाला विनाकारण मारत नाही. माझ्या काकाने काहीतरी चूक केली म्हणून काकाला मारलेलं आहे. हट्ट सोडत नाहीत नामस्मरणाचा. नारायण 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 नारायण. हिरण्यकश्यपूला राग आला. किती सांगून ऐकत नाही पोरग, हा दैत्यच आहे. आणि मग सोबतचे म्हणायला लागले, महाराज आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी नावं घेतली त्या सगळ्यांना तुम्ही मारलंय. आणि गावामध्ये चर्चा सुरू झाली, आता पोरग नामस्मरण करतय म्हणून हिरण्यकश्यपू पोराला मारत, तुमच्या नीतीवरती संशय येतोय. मग हिरण्यकश्यप म्हटला, आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी नावं घेतलंय त्या सगळ्यांना मारलंय मी, यालाही ठेवू नका, यालाही मारा. प्रल्हादाला मारण्याकरता सांगितलं सैन्याला, आणि सांगितलं हत्तीच्या पायाखाली द्या नेऊ. सैनिकांनी प्रल्हादजींना जे पिसाळलेला हत्ती होता त्याच्या समोर टाकलं, पण मुखामध्ये नामस्मरण आहे, नारायण 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 नारायण. आजपर्यंत ज्या पिसाळलेल्या हत्तीने बरेचसे माणसं मारली, त्या हत्तीच्या समोर टाकल्यानंतर प्रल्हादाकडे त्या हत्तीने पाहावं आणि पिसाळलेला हत्ती शांत व्हावा, आणि त्याने आपली सोंड प्रल्हादींच्या समोर जमिनीवर टेकवावी, नमस्कार करावा. नामस्मरणाच्या पुढे कोणी काही करू शकत नाही. हिरण्यकश्यपूने सांगितलं, हत्ती काय करत नाही ना, मग याला उकळत्या तेलामध्ये टाका. तेल असं उकळलं आणि त्या उकळत्या तेलामध्ये प्रल्हादाला उचललं आणि त्या सैनिकाने टाकलं. प्रल्हादाला काही झालं नाही, पण उकळलेलं तेल मात्र प्रल्हादांचा स्पर्श झाल्याबरोबर ते तेल शांत झालं. ज्याप्रमाणे एखादा चंदनाचा थेंब टाकल्याबरोबर ते तेल थंड व्हावं, मल्यागिरी नावाचं चंदन, तसं प्रल्हादजी महाराजांचा स्पर्श झाल्याबरोबर ते उकळतं तेल थंड झालं. तर का हृदयी गोविंदू म्हणून या. काही करून प्रल्हाद मरत नाही. हिरण्यकश्यपूला सुद्धा टेन्शन यायला लागलं. त्याने सांगितलं, याला जेलमध्ये टाकून द्या, उपवाशी मारून टाका, याला अन्न देऊ नका, पाणी देऊ नका, काही देऊ नका, याला जेलमध्ये टाका, अंधाऱ्या कोठरीमध्ये टाका. अंधाऱ्या कोठरीमध्ये टाकलं. प्रल्हाद हा नामस्मरण बंद कर, मरशील तू. मरायला काय हरकत नाही, पण नामस्मरण बंद करणार नाही. बापाचं एक ऐकत नाही प्रल्हाद. अंधाऱ्या कोठरीमध्ये टाकून दिलं, तिथंही नामस्मरण. याला वाटलं आता याला अन्न देऊ नका, पाणी देऊ नका, अन्न पाण्याशिवाय हा मरून जाईल. पण भगवंताला काळजी आहे. दिवसभर अंधाऱ्या कोठरीमध्ये राहिला प्रल्हाद. भगवंताचं मुखामध्ये नाम. भूक लागली, अन्न कोणी देत नाहीये. भगवंताला काळजी लागली आणि भगवंताने लक्ष्मी मातेला पाठवलं, जा माझा भक्त नामस्मरण करतोय अंधाऱ्या कोठरीमध्ये, त्याच्याकरता पंचपक्वान्न घेऊन जा. लक्ष्मी मातेने यावं प्रल्हादजींना भोजन हाताने खाऊ घालावं. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस हिरण्यकश्यपूला वाटलं प्रल्हादाची अवस्था काय झाली असेल, बेशुद्ध पडला असेल, अन्न नाही, पाणी नाही. आता तरी तो भजन बंद करील, उपवाशी ठेवलंय. काढा म्हणे कोठार, कोठडीतून त्याला बाहेर काढा, बघा म्हणे काय त्याची अवस्था झाली. बाहेर काढलं. त्याला वाटलं बेशुद्ध होऊन पडलेला असेल. सैनिकांनी बघितलं तर त्या कोठरीमध्ये, अंधाऱ्या कोठरीमध्ये एक तेज पसरलेले, नामस्मरणाचं तेज आहे महाराज ते. आणि बेशुद्ध वगैरे काही नाही, उलटा आणखी जोरात नामस्मरण चाललंय. का पोटामध्ये काही नसल तर आवाज कमी होईल, पण रोज पंचपक्वान्नाचं ताट घेऊन कोण येत होतं? लक्ष्मी माता. उलट भजनामध्ये जोर होता. आणि तब्येत बिघडायची बाजूला गेली, तब्येत सुधारलेली दिसायला लागली हिरण्यकश्यपूला. उलट राग आला हिरण्यकश्यपूला. हिरण्यकश्यप म्हटलं, या प्रल्हादाला कड्यावरून खाली ढकलून द्या, ठेवू नका याला.
हत्तीच्या पायाखाली दिल्यानं काही झालं नाही, तेलामध्ये टाकलं काही झालं नाही, कोथडीमध्ये टाकलं काही फरक पडला. आणि सैनिक डोंगरावरून खाली फेकून देण्याकरता आले. सैनिकाच्या हातामध्ये प्रल्हादांचा हात आहे, सैनिकाच्या डोळ्यामध्ये पाणी, कोमल देह प्रल्हादजींचा. सैनिक म्हणायला लागले, प्रल्हादजी विनंती आहे तुम्हाला आमची, सोडून द्या हट्ट, वडिलांचं ऐका, नामस्मरण बंद करा. हे पाप आमच्या हाताने होते हे आम्हाला पाहवत नाही, तुम्हाला कड्यावरून खालून ढकलून द्यावं हे आम्हाला बरं वाटत नाही. आम्ही किती मोठं पाप आमच्या पदरामध्ये आम्ही पाडून घेतोय. प्रल्हादजी म्हटले, भगवंताचं नामस्मरण करणं हे माझं कर्तव्य आहे आणि स्वामीची आज्ञा पाळणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य सांभाळा, मी माझं कर्तव्य सांभाळतो, तुम्हाला कसलं पाप लागणार नाही, द्या ढकलून खाली. कोणावरती एवढा विश्वास आहे तुमचा? मी ज्याचं नामस्मरण करतोय त्याच्यावरती माझा विश्वास आहे. तुम्ही किती लाख प्रयत्न केले मला मारण्याचे तरी माझा भगवंतावरती माझा विश्वास आहे. त्यालाच जर मला मारायचं नसेल तर तुम्ही किती मारण्याचे प्रयत्न करा, तो मला मरू देणारा नाही. का? कारण माझा विश्वास आहे, मारणाराही तोच आहे आणि तारणारा सुद्धा तोच आहे. देव राखे तया मारील कोण, देव राखे तया, देव राखे तया मारील कोण, देव राखे तया मारील कोण, देव राखे तया मारील देव राखी तया मारिल ते कोण. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. बालन बाका होता उसका, जिसका रक्षक दया निधान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने भगवान बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. प्रल्हादाने म्हटलं, मला माझ्या भगवंतावरती विश्वास आहे. आणि सैनिकाने कड्यावरून खालून ढकलून दिलं, पण मुखामध्ये नामस्मरण आहे, वरून खाली ढकलून दिलं. माझ्या भगवंताने, ज्या भगवंताचं भजन करतो त्या भगवंताने अलगद प्रल्हादजींना झेललं. किती मारण्याचे प्रयत्न केले, सगळे फेल गेले. हिरण्यकश्यपूला टेन्शन आलं, त्याची तब्येत खराब झाली, बिघडली तब्येत त्याची, पोरगा ऐकत नाही. राज्यातले लोक आता विरोधामध्ये बोलायला लागले, घ्या नामस्मरण, प्रल्हाद त्याच्या पोरालाच मारत नाही तर आपल्याला काय करू हिरण्यकश्यपू आपल्या पोरालाच मारत नाही, आपल्याला काय करू शकतो, घ्या नामस्मरण. सगळी जनता विरोधामध्ये जायला लागली. आणि चेहऱ्यावरती महाराज तेज हळूहळू हळू संपायला लागलं. म्हातारा झाल्यासारखा हिरण्यकश्यपू दिसायला लागला. एके दिवशी त्याची बहीण आली, हिरण्यकश्यप म्हटली, दादा तब्येत खराब दिसते, काय झालं? पोरगा ऐकत नाही, देवाचं नाव घेते, नारायणाचं नाव घेते, मारून टाक ना. भरपूर प्रयत्न केले, काही झालं? मी बघू का? बघ म्हणे.
मला अग्नी देवताचं वरदान आहे. मी काय करते, चिता रचते, चितेवरती बसते, प्रल्हादाला माझ्या मांडीवरती घेऊन बसते. तुम्ही चितेला आग लावा, चिता धड 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 पेटेल आणि त्याच्यामध्ये मी वाचेल आणि प्रल्हाद जळून जाईल. हिरण्यकश्यपूला वाटलं खरंय आणि तिने चिता रचायला सांगितलं. तिचं नाव होतं होलिका किंवा शिहिका. चितेवरती बसली, प्रल्हादाला मांडीवरती बसवलं. सैनिकाला सांगितलं दोरीनं बांधा, याला उठून पळून जाईल. प्रल्हाद म्हटले आत्याबाई टेन्शन घेऊ नको, उठून कुठं पळून जाणारा, कुठं जाणार नाही मी, तू शांत राह, कुठंच जाणार नाही. तरी बांधायला लावलं, मांडीवरती बसले प्रल्हाद आणि चिता पेटवण्याकरता सांगितली. चिता पेटवली, धड 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 चिता पेटली. धुराचे लोट आकाशामध्ये गेले. सगळ्यांना वाटलं आता प्रल्हादाचं काही राहिलं नाही. शिहिकेने प्रल्हादाला मारलं. चिता पेटायला लागली, आग भडकली आणि धड 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 सगळीकडे धूर, सगळीकडे काही दिसत नाही कोणाला. हिरण्यकश्यप म्हणायला लागला मेला प्रल्हाद, मेला प्रल्हाद. सैनिक आनंद करायला लागले. सगळ्यांना वाटलं आता प्रल्हादाचं काही राहिलं नाही. सगळीकडे धूर, चिता पेटलेली आहे. हळू 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 चिता शांत होत गेली. धूर शांत झाला आणि थोडं स्पष्ट दिसायला लागलं. हिरण्यकश्यप जवळ येऊन बघतोय प्रल्हादाचे हाडं कसे झालेत, हाडं राहिलेत की नाहीत, हाडासकटच प्रल्हाद भाजलाय काय. जवळ येऊन पाहतोय प्रल्हादाला काही झालं नाही. प्रल्हाद त्या चितेमध्ये खेळतोय आणि मात्र बहीण मात्र दिसली नाही. घाबरायला लागला हिरण्यकश्यप, कोण आहे हा प्रल्हाद, का जळत नाही. प्रल्हादाला म्हटला प्रल्हादा बुवा कुठे, बुवा आत्याबाई कुठे, आत्याबाई. प्रल्हाद म्हटला बाबा आत्याबाई हलटिंग गाडीनं गेली निघून. कशाची राहणार आहे आत्याबाई, आता गेली निघून. भक्तावरती जो जो कोणी संकट आणतो तो राहत नाही. राग आला, वडीत आणलं, आपल्या महलामध्ये म्हणायला लागला ज्या देवाचं नामस्मरण करतोय तो देव आहे कुठे. प्रल्हाद म्हटला नाही कुठे ते सांगा. सगळीकडे माझा परमात्मा आहे, अशी एकही ठिकाण नाही, असं एकही जागा नाही जिथं माझा परमात्मा नाही. हिरण्यकश्यपूने खांबाकडे बोट केलं, त्या लाकडाच्या खांबामध्ये तुझा देव आहे, नक्कीच माझा परमात्मा आहे. चवताळलेला हिरण्यकश्यपू धावत गेला आणि त्या दुष्टाने प्रल्हादाचा शब्द खोटा व्हावा याच्याकरता त्या खांबावरती लात मारली आणि लात मारल्याबरोबर प्रल्हादजी महाराजांचा शब्द खरा करण्याकरता, भक्ताचा शब्द खरा करण्याकरता माझा भगवंताने त्या लाकडाच्या खांब्यातून एक अवतार प्रगट केला. ते म्हणजे नरसिंह अवतार. मस्तक सिंहाचं आणि संपूर्ण शरीर माणसाचं. नरसिंह भगवान की. खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारे दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने. स्वामी नारायण प्रगटले, 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 स्वामी नारायण प्रगटले. खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारे दोन रे, खांबावरी लाथ मारे दोन रे, खांबावरी लाथ मारे दोन रे, खांबावरी लाथ मारे दोन रे. नरसिंह भगवान की. भक्ताचा शब्द खरा करण्याकरता आणि हिरण्यकश्यपूचा काळ बनवून भगवंताने एक अवतार धारण केला. भगवंत प्रगट झाले. ते म्हणजे तोंड मात्र सिंहाचं आणि शरीर मात्र माणसाचं. नरसिंह भगवंत प्रगट झाले. नरसिंह भगवंत गुरु 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 करायला लागले. डोळे लाल भडक केलेले. हिरण्यकश्यपूने ते भगवंताचं रूप पाहिलं, तो अवतार पाहिला आणि हिरण्यकश्यपू लट 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 कापायला लागला. भगवंताने हिरण्यकश्यपूला पकडलं, हिरण्यकश्यपूसोबत युद्ध खेळलं आणि हिरण्यकश्यपूला भगवंताने उचललं, उंबऱ्यावरती येऊन बसले, आपल्या मांडीवरती घेतलं हिरण्यकश्यपूला
आणि हिरण्यकश्यपूला म्हणायला लागले, दुष्टा नराधमा, माझ्या भक्ताला त्रास दिला, माझ्या भक्ताला मारण्याचा प्रयत्न केला. तुला वाटलं भक्ताच्या पाठीमागे कोणी नाही, मी त्याचा बाप आहे, बाप मी त्याचा मायबाप आहे. माझ्या भक्ताला तू त्रास देतो, तुला ठेवणारच नाही, तुला संपून टाकतो. हिरण्यकश्यप म्हटला, देवा तुम्ही किती जरी मोठे असले तरी मला मारू शकत नाही, मला ब्रह्मदेवाचे वरदान आहेत, मी अमर आहे, अमर. भगवंत म्हटले, काय वरदान आहेत? मला दिवसा मरण नाही, रात्री मरण. हिरण्यकश्यपू नीट बघ, दिवसही नाही रात्रही नाही, सायंकाळ होत आली. पहिली लाईफलाईन संपली, दुसरी लाईफलाईन आहे माझ्याकडे, घरात नाही, बाहेर नाही. हिरण्यकश्यपू, उंबऱ्यावरती घेऊन बसलोय मी तुला, दरवाजावरती. हे घरातही नसतं आणि बाहेरही नसतं, मधात आहे दोन्हीच्या. दुसरी लाईफलाईन संपली. तिसरी, माणसाकडून नाही, पशुकडून नाही, माझ्याकडे बघ, मला माणूसही म्हणता येत नाही आणि पशु म्हणता येत नाही. तिसरी लाईफलाईन संपली. शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, शस्त्रही वापरणार नाही तुला मारण्याकरता, अस्त्रही वापरणार नाही, नखाने फाडणार आहे, नखाने. सजीवाकडून नाही, निर्जीवाकडून नाही. नख माझे सजीवही नाहीत आणि निर्जीवही नाहीत. 12 महिन्यामध्ये, एकाही महिन्यामध्ये नाही. तुझ्याकरता स्पेशल एक मास निर्माण केलाय, अधिक मास, पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा महिना. नवीन तुझ्याकरता महिना तयार केलाय, नवीन महिना, 13वा महिना काढलाय तुझ्याकरता. सगळ्या लाईफलाईन संपल्या, सगळ्या. शेवटी म्हटला, एक लाईफलाईन राहिली माझ्याकडे. कोणती? ब्रह्मदेवाच्या सृष्टीतल्या एकाही जीवाकडून मला मरण नाही. हिरण्यकश्यपा, माझ्याकडे पहा, मी ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला नाही, तर ब्रह्मदेव माझ्या सृष्टीतला आहे. सगळ्या लाईफलाईन संपल्या. हिरण्यकश्यपूने डोळे पांढरे केले. भगवंताने आपले दोन्ही हाताचे नख हिरण्यकश्यपूच्या पोटामध्ये रोवले आणि टर 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 हिरण्यकश्यपू फालला आणि त्याचं रक्त पोटातलं काढून भगवंत ते रक्त प्यायला लागले. गटा 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 रक्त प्यायला लागले. हिरण्यकश्यपूने जीभ बाहेर काढली आणि हिरण्यकश्यपूचा भगवंताने वध केला. नरसिंह भगवान की वध केला. पण तरी शांत होत नाहीत. गुरु 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 करत संपूर्ण रक्त शिंपडतायत. हिरण्यकश्यपूच्या देहाचे चितडे चितडे करून टाकलेत. प्रल्हाद हात जोडून उभे. सर्व देवता अवतार प्रगट झाला, फुलं टाकण्याकरता आले होते, पण कोणी जवळ येत नाही देवाच्या. का? असं रूप पाहिलं भगवंताचं, कोण जवळ येणार आहे? ब्रह्मदेव म्हटला, मी जाऊन बघतो. ब्रह्मदेव थोडा जवळ आला. गुरु कुण्या भगवंताने केले. ब्रह्मदेव पळून. कोण आला आवरत नाही. देव तांडव करतोय. पृथ्वी रसातळाला जाईल की काय अशी अवस्था निर्माण झाली. कोणीतरी म्हटलं, माणूस कोणाला शांत होत नाही, पण बायको समोर आला की शांत होतो. लक्ष्मी मातेला पाठवा. लक्ष्मी मातेला. लक्ष्मी माता हातामध्ये आरतीचं ताट घेऊन पुढे आली. मला बघून देव शांत होईल. ताट घेऊन ओवाळण्याकरता आली. ताट घेऊन ओवाळण्याकरता पुढे आली आणि भगवंताने तिला पाहिलं. भगवंत गुर्र कुण्या गेले. असं केल्याबरोबर हातातलं ताट दिलं फेकून, जी पळाली. हे माझे मालक नाही म्हणे. हा, माझे मालक बस म्हणलं की बसतात. हे तर गुरु कुण्या करायला लागले. हे मालक आपले, हे मालक आपले नाही. देव शांतच व्हायला तयार नाही. आता शांत कसे करायचे? म्हटले, ज्याच्याकरता अवतार घेतलाय त्याला पुढे करा. भक्ताकरता अवतार घेतलाय, भक्ताला बघितल्यानंतरच शांत होईल. प्रल्हादजीला पुढे केलं आणि प्रल्हादजीने विनंती केली, भगवंता बाबा शांत हो रे देवा, शांत हो. आणि प्रल्हादजीचा आवाज ऐकल्याबरोबर कोणाचंच ना ऐकणारे नरसिंह भगवंत शांत झाले. प्रल्हादजींकडे पाहिलं आणि प्रल्हादजींना उचलून आपल्या कडेवरती घेतलं. म्हटले, प्रल्हादा, अरे खूप कष्ट घेतलेत माझ्याकरता. एवढा कुठं विश्वास असतो का नावावरती? एवढा कुठं माझ्यावरती विश्वास असतो का? हा देवा. म्हटले, देवा मला 100% माझ्या गुरुने सांगितलंय, भगवंतावरती विश्वास ठेवा. भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. मला माझा तुझ्यावरती विश्वास आहे. नारदांनी मला सांगितलं होतं, परमात्मा नक्की येईल, फक्त तितक्या विश्वासाने बोलवावं लागेल. आणि मग नरसिंह भगवंत प्रल्हादाची माया करायला लागले.
त्या ठिकाणी प्रल्हादजीने मागणं मागितलं. अशी भक्त प्रल्हादाची कथा. हिरण्यकश्यपूचा उद्धार केला भगवंतानी. हिरण्यकश्यपू हे जय आणि विजय, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे भगवंताचे 2 द्वारपाल आहेत. त्या दोघांचा उद्धार झाला. ते दोघं वैकुंठाला भगवंताच्या ठिकाणी जाऊन प्राप्त झाले.